बरं झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता. हातांमध्ये तुझ्या एवढी ओल असावी, मुसळालाही पुन्हा एकदा कोंब फुटावा. जगा वेगळी अस्सल कविता सुचते तेव्हा, स्वतःवरूनच जीव स्वतःचा ओवाळावा. सुख कर दुःख हरणी दुर्गत नाशिनी दुर्गे भवानी. हल्ली बऱ्याचदा असं होतं की कवी संमेलन म्हटलं की सादर करणाऱ्या कवयित्री एवढंच स्वरूप असतं. परत असं की महिलांच्या कविता म्हणून महिला येतातच, पण इथे आपल्याला 5-6 जण पुरुषही दिसतात, तर त्यांचं मात्र अगदी टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया. साहित्य दीप प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कविता दुर्गेच्या कार्यक्रमात आज अनेकांनी आपल्या छान कविता सादर केल्या. त्याचा आभार आपल्यासाठी. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर आणि प्रमुख कार्यवाह माननीय सुनीताराजे पवार हे दोघेही आपल्या तिथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे साहित्यदीप प्रतिष्ठान या संस्थेबद्दल थोडीशी माहिती देते की गेली 15 वर्ष साहित्य क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे. साहित्य, कला, शिक्षण या क्षेत्रातील विविध गुणवंतांचा संस्थेतर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. साहित्यिक दिवाळी पहाट हा दर्जेदार कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. दिवाळी अंक आणि इतर प्रातिनिधिक काव्यसंग्रहांचं संस्थेतर्फे प्रकाशन केलं जातं. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे आणि कार्याध्यक्ष माननीय धनंजय तडवळकर हे दोघेही इथे उपस्थित आहेत. आणि तसेच आजच्या या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या गायिका विदुषी सानिया पाटणकर मॅडम याही इथे उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक होणार आहे. धनंजय तडवळकर हे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. धन्यवाद. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विदुषी आणि प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सानिया पाटणकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, तसेच महामंडळाचे प्रमुख कार्यवाह माननीय सुनीताराजे पवार आणि साहित्यदीपचे अध्यक्ष माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे, सर्व निमंत्रित कवयित्री आणि रसिकांनी, साहित्यदीपच्या आजच्या 230व्या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेली 15 वर्ष साहित्यदीप साहित्यिक क्षेत्रात कार्यरत असून अनेक पुरस्कारांबरोबरच अनेक साहित्यिक कार्यक्रम ही दरमहा करीत आली आहे. मसपा बरोबर आम्ही हा कार्यक्रम गेली 8-9 वर्ष करतो आहे. जोशी सरांचे पॅनल निवडून आल्यानंतर मसपाशी माणसं जोडण्यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळे प्रयोग केले. त्यातीलच हा एक यशस्वी प्रयोग. ते आणि त्यांची संपूर्ण टीम या कामी मनापासून काम करत होती आणि आहे. त्याबद्दल त्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढेही करत राहणार आहे असं मी जाहीर करतो. जोशी सरांना खंबीर पाठिंबा होता तो प्रमुख कार्यवाह असलेल्या लेखिका संपादिका माननीय सुनीताराजे पवार अर्थात माई यांचा. मसपा बरोबर ऐन नवरात्रात कविता दुर्गेच्या हा संयुक्तरित्या करण्याची कल्पना साहित्यदीपचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध कवयित्री माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे यांची. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या विदुषी सानिया पाटणकर या जयपूर ऐट्रोली घराण्याच्या प्रख्यात गायिका आहेत. आपले शास्त्रीय शिक्षण त्यांनी 6व्या वर्षी सुरू केले ते कैलासवासी लीलाताई घारपुरे यांच्याकडे. नंतर मात्र त्यांनी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे आणि इतर यांच्याकडे शिक्षण पूर्ण केले. पारंपरिक, अनवट आणि जोड रागात त्यांनी मास्टरी मिळवली आहे आणि अनेक ठिकाणी त्यांचे अनेक कार्यक्रमही झाले. एमकॉम मध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळवलेल्या आपल्या पाहुण्या आकाशवाणी आणि दूरदर्शन या ग्रेड आर्टिस्टही आहेत. त्यांचे पुन्हा एकदा स्वागत आणि आमंत्रण स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. खास नवरात्रात हा कवयित्रींचा हा कार्यक्रम ठेवण्याचे कारण म्हणजे सर्व नवदुर्गा स्त्री शक्ती, स्त्रीमुक्ती आणि स्त्री जाणीवांचा जागर करतील आणि त्यांच्या दुःखांना त्रासाला वाट करून देतील. हल्ली बऱ्याच स्त्रिया मोकळ्या झाल्यात, मोकळ्या बोलतात, बाहेर मोकळ्या वावरतात देखील. पण ते कितपत खरं असतं? उमेर नजमी या उर्दू शायरचा एक शेर मला इथे आठवतो की निकाल लाया हूँ एक पिंजरे से एक परिंदा, निकाल लाया हूँ एक पिंजरे से एक परिंदा, अब इस परिंदे के दिल से पिंजरा निकालने का है.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य दीपच्या वतीनं आजचं हे कवी संमेलन दुर्गेच्या कविता पार पडतं आहे आणि सगळ्या दुर्गा माझ्यासमोर बसलेल्या आहेत. साहित्य दीपच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताई चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तळवळकर आणि आमचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी. आज ते खूप शांत आहेत, तुम्हाला ऐकण्याची संधी नाही आहे त्यांना. आणि आपल्या विदुषी सानिया पाटणकर, ज्या आपल्याला आज प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत. खरं म्हणजे त्यांना ऐकणं हा खूप मोठा भाग आहे आजच्या कार्यक्रमाचा असं मला वाटतं, कारण आपण एकमेकींना कायमच भेटत असतो आणि कविता पण ऐकतो बऱ्यापैकी. अर्थातच तुमच्या कविता सगळ्यांच्या खूप वेगवेगळ्या असतात, मी असं म्हणणार नाही एकसारख्या असतात, पण आज त्यांना मी पहिल्यांदाच भेटते. आणि ज्यावेळी मी सकाळी त्यांच्याबद्दल वाचत होते आणि त्यांचे फोटो बघत होते, फोटो बघूनच मी त्यांच्या अक्षरशः प्रेमात पडले. म्हणजे आपण एरवी पण बघतो, पण तो एक विशिष्ट कारणासाठी बघणं. आणि मगाशीच उल्लेख केला तडवळकर सरांनी की त्यांच्या अश्विनी भिडे या गुरु आहेत आणि त्यांनी जी त्यांच्याबद्दलची 2-4 वाक्य वापरली ती मला इतकी आवडली, म्हणून आज मी ती आवर्जून लिहून आणली की आज ही आपण आपल्या मैत्रिणींना वाचून दाखवायची की भावनावेग आणि संवेदनशीलता यामधला फरक जा, असं त्या यांना म्हणतात. भावनेच्या भरात वाहवत न जाता बुद्धीचा अंकुश तिच्यावर कायम राहू दे. माझ्या बरोबरीत शेवटच्या तिहाईपर्यंत ताना घ्यायला फक्त तूच असतेस, पण माझ्या छायेच्या स्वतःचं अस्तित्व तू कसं शोधू शकशील. सप्तसुरांनी माझं अवघं जीवन व्यापून टाकले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचा पुढचा प्रवास तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इथे नाही का. नमस्कार. उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण सर्व भगिनी, मला अतिशय आनंद होतोय आज आपल्याला सगळ्या जणींना भेटताना आणि आपल्या काव्याचा रसास्वाद घेण्यासाठी मी पण तितकीच उत्सुक आहे. आता मगाशी आमचं बोलणं चाललं होतं ज्योत्स्नाताई आणि सुनीता राजेंची की गुरुशिष्य परंपरेत माझ्याकडे भारतभरातून आणि विदेशातून पण अनेक विद्यार्थी शिकत आहेत. आणि प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन ही जी माझी संस्था, ती त्या संस्थेमार्फत फक्त संगीतच नाही तर सर्व कलांचे आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. प्लॅटफॉर्म देण्यासाठी नवीन कलाकारांना साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, सामाजिक पण कार्य आम्ही करत आहोत. तर आपल्या सर्वजणींना तिथे पण माझ्या संस्थेत असा काही या स्वरूपाचा कार्यक्रम करण्यासाठी बोलवायला मला खूप आवडेल, कारण खूप सुंदर विषय आहे. जेव्हा आम्ही बोललो तेव्हा ज्योत्स्नाताई म्हणल्या की नवरात्रात आहे दुर्गा विषय आहे, पण म्हणजे दुर्गा म्हणजे फक्त देवी नाही तर स्त्रीविषयक आणि स्त्रीविषयक कविता आणि नवकविता सुद्धा यांचा हा कार्यक्रम आहे. आणि मला इतका आनंद झाला की परवाच दिवशी आम्ही याच थीमवर आधारित कार्यक्रम सादर केला होता की स्त्रीची विविध रूपं आणि वेगवेगळ्या प्रांतातली स्त्रीची कविता. आणि आता ताई म्हणल्या तसं संत काव्य, संत कवयित्री बाहेर पण आहेत, महाराष्ट्राबाहेर पण संत मीराबाई आणि बऱ्याच म्हणजे आणि पौराणातल्या स्त्रिया आणि त्यांची मानसिकता ह्याच्यावर आम्ही एक कार्यक्रम केला होता. आणि मी यांना सगळ्यांनाच म्हटलं की मनोगत व्यक्त करताना आपण समोर सगळे बसलात आणि व्यासपीठ इतके सगळे आपण भाषा प्रभू, शब्दप्रभू आहात, आपल्यासमोर मी भाषेमध्ये काय मनोगत व्यक्त करणार. तर मी असं मला वाटतं की काही तुम्हालाच माहिती असलेल्या पण वेगळ्या स्त्रीविषयक कविता 2-2 ओळी गाऊन दाखवल्या तर ते समर्पक ठरेल. तर आता दुर्गेचाच विषय आहे, तुम्हाला सर्वांना समर्पित एक बंदिश. दुर्गे भवानी, दुर्गे भवानी, दया कर माता, सब सुख कर दुख हरणी, दुर्गत नाशिनी, दुर्गे भवानी, दुर्गे भवानी. हाथ घट त्रिशूल धर, गले सोहे रुंड माल,
तारिणी जगदानी दुर्गे भवानी. धन्यवाद. आजच्या विदुषी सानिया पाटणकर यांचा विस्तृत परिचय मी देणार आहे. समर्पण, कठोर परिश्रम आणि संयमाचे आदर्श असलेल्या सानिया पाटणकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक उत्कृष्ट गायिका आहेत. आपल्याला असाधारण गोड आवाजाचे वरदान लाभले आहे. तसेच जयपूर अत्रेली घराण्याशी संबंधित शास्त्रीय संगीत त्यांनी शिकले आहे. आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओचे नियमित कलाकार असण्यासोबतच कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतभर प्रवास केलेला आहे आणि या सर्व कार्याबद्दल त्या नम्रपणे असं म्हणतात, हे सप्तसूर माझा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. 10वीत असताना डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांची मैफल ऐकल्यावर मला त्यांच्याकडे शिकायचंय असा मी ध्यास घेतला. त्यांनी गायलेल्या भूपरागाची कॅसेट ऐकून तयारी केली आणि त्यांना तो म्हणून दाखवल्यावर त्यांनी शिकवण्याला मान्यता दिली. त्यानंतर 14 वर्ष पुणे मुंबई प्रवास करून अश्विनीताईंकडे माझं शिक्षण सुरू झालं. तेव्हापासून तेजस्वी अशा जयपूर अत्रेली घराण्याशी नातं जोडलं गेलं ते कायमचं. त्या म्हणतात, या वाटचालीत माझ्या गुरूंनी मला दिशा दाखवली. कुटुंबातले सगळे सतत पाठीशी राहिले. मी सतत शोधत राहिले. असंख्य अडचणींना तोंड देत गुरूंवर श्रद्धा ठेवून रियाज, श्रवण, चिंतन, मनन करत राहिले. 4थ्या वर्षी आई मला चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे नाट्यगीत शिकवायला न्यायची. 5व्या वर्षापासून लीलाताई घारपुरे यांच्याकडे माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झालं. घरी बाबा रोज रियाजाला बसवायचे. 7व्या वर्षी मी पहिल्यांदा मोठ्या स्टेजवर यमन राग, नाट्यसंगीत आणि भजन सादर केलं. नंतरच्या काळात त्यांनी संगीत विशारदही पूर्ण केलं. आकाशवाणीच्या सुगम, उपशास्त्रीय आणि शास्त्रीय या तिन्ही स्पर्धांमध्ये त्या प्रथम आलेल्या आहेत. सीएचा अभ्यास, पुणे मुंबई खेपा, स्वतःचा रियाज या सगळ्यात खूप ओढाताण व्हायची. पण अश्विनीताईंसमोर तानपुरा हातात घेऊन बसले की मिळणारा आनंद एक वेगळाच असायचा. गुरु अश्विनीताईंनी वैचारिक, बुद्धिवादी आणि सौंदर्य दृष्टीकडं माझं लक्ष वळवलं आणि असं त्या कबूल करतात. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि एक विषय परवा आम्ही मांडला की आषाढी एकादशी येते, पंढरपूरला सगळे भक्तगण जातात आणि विठ्ठल नामाच्या गजरात वाहून जातं सगळं पंढरपूर आणि पूर्ण महाराष्ट्र अवघा गरजत असतो. आणि रखुमाई तर तिथेच आहे ना, म्हणजे रखुमाई शेजारीच उभी आहे, पण तिची कोणाला आठवण येत नाही आणि तिच्यामुळेच तर हा सगळा विश्वाचा पसारा सुरू आहे. आणि त्यामुळे हे एकदम लोकांना पटलं आणि विठ्ठलाच्या ऐवजी रखुमाईचा गजर केला त्यांनी. तर हे नवीन चित्रपटातलंच एक आहे. खूप समर्पक काव्य आहे म्हणून मला गावंसं वाटलं. रखुमाई 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 तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये गा रखुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. रखुमाई 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 तू कृपेचा सागर आम्ही पायारीचे दास. तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई. तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर. आता करू दे जागर करू दे ग उतराई. रखुमाई 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 तू सकलाची आई. 7 जन्माची पुण्याई
भोई रखुमाई 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 रखुमाई. धन्यवाद. त्याच्यानंतर मग सर्वात आधी मी इथे आमंत्रित करते ॲडव्होकेट संध्या गोळे यांना आपली कविता सादर करण्यासाठी. संगीता सावंत. माझ्या कवितेचं शीर्षक आहे करार. काल माझ्या स्वप्नात यम आला होता. काल माझ्या स्वप्नात यम आला होता. तुला खुश पाहायचंय असं मला म्हणत होता. वकिली भाषेत मी म्हटलं आपण करार करूया का. वकिली भाषेत मी म्हटलं आपण करार करूया का, कारण मला आहे जिंकायचं. तो म्हणाला ठीक आहे करूया करार, पण तुला काय आहे जिंकायचं. तो म्हणाला ठीक आहे करूया करार, पण तुला काय आहे जिंकायचं. मी विचार केला खरंच मला काय बरं जिंकायचं. मी विचार केला खरंच मला काय बरं जिंकायचं. आतापर्यंत तर जिंकतच आले, आणखी आता काय जिंकायचं. ज्यांनी मला दुःख दिलं त्या दुःखांना तर मी तडीपार केलं. ज्यांनी मला दुःख दिलं त्या दुःखांना तर मी तडीपार केलं. ज्यांनी वेदना दिल्या त्या गिळून तिकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा कधी अपयश आलं मी नशिबावर ढकलून दिलं. जेव्हा कधी अपयश आलं मी नशिबावर ढकलून दिलं. आनंद सुख समाधान मिळालं, भरपूर उपभोगलं. वाघासारखं काम करून मी यश मिळवलं. वाघासारखं काम करून मी यश मिळवलं. सुख शांती समृद्धीला गोड मानून घेतलं. हितशत्रू गुप्त शत्रूंना चारी मुंड्या चित केलं. हितशत्रू गुप्त शत्रूंना चारी मुंड्या चित केलं. वाटेमध्ये काटे असतातच मनाला समजावलं. फार पैशाची हाव नव्हती. फार पैशाची हाव नव्हती, परमेश्वरांनी भरपूर दिलंय. फार पैशाची हाव नव्हती, परमेश्वरांनी भरपूर दिलं. मग आता काय जिंकायचं मी मलाच विचारलं. मला विचारात पडलेलं पाहून यम थोडा हसला. मला विचारात पडलेलं पाहून यम थोडा हसला. क्षणभर थांबून नंतर हसत हसत मला म्हणाला विचारमग्न तू खूप छान दिसतेस. विचारमग्न तू खूप छान दिसतेस. निकाल देणाऱ्या एखाद्या जज सारखी दिसतेस. आता तू बोलावल्यावरच मी येईन हाच आपला करार असेल. आता तू बोलवल्यावरच मी येईन हाच आपला करार असेल. तू सांगशील तेव्हाच येईन हाच आपला करार असेल. डोळे उघडून पाहिलं मी. डोळे उघडून पाहिलं मी, चेहऱ्यावर माझ्या समाधान होतं. डोळे उघडून पाहिलं मी, चेहऱ्यावर माझ्या समाधान होतं. माझीच केस जिंकल्याचं चेहऱ्यावर समाधान होतं. माझीच केस जिंकल्याचं चेहऱ्यावर समाधान होतं. त्यानंतर मी संगीता सावंत या कवयित्रीला विनंती करते की त्यांनी आपली कविता इथे सादर करावी. कवितेचं शीर्षक आहे तिला सलाम. आत्मविश्वास आत्मनिर्धार आहे तिच्याच ठाई. आत्मविश्वास आत्मनिर्धार आहे तिच्याच ठाई. समाज आणि राष्ट्र होते बलवान तिचे पायी. संधी आणि स्वातंत्र्याने समृद्ध पहा झाली. संधी आणि स्वातंत्र्याने समृद्ध पहा झाली. प्रगतीला या मिळताच गती प्रगल्भता ग आली. महरंभात ही थोर कवयित्री या जगी धन्य झाली. महरंभा ही थोर कवयित्री या जगी धन्य झाली. ढवळे नामक काव्याची ती असे माय माऊली. तीच सावित्री माय जिजाऊ तीच आनंदीबाई. तीच सावित्री माय जिजाऊ तीच आनंदीबाई. सगळ्या क्षेत्री ऐशी चाले अस्तित्वाची लढाई.
कष्ट सचोटी कर्तव्यनिष्ठ हीच असे त्रिसूत्री. कष्ट सचोटी कर्तव्यनिष्ठ हीच असे त्रिसूत्री. ध्येयासाठी जागविल्या ग तिनेच कित्येक रात्री. इंद्रधनुषी आयुष्यात रे रंग सुखाचे भरते. इंद्रधनुषी आयुष्यात रे रंग सुखाचे भरते. जीवनातील श्याम रंगास हलकेच दूर करते. नार नव्हे ती पहा तळपती अशी तलवार आहे. नार नव्हे ती पहा तळपती अशी तलवार आहे. वरुणी शांत तरी अंतरी पेटती आग आहे. रणमर्दिनी होऊन ती जगाला उतरिते. रणमर्दिनी होऊन ती जगाला उतरिते. सहनशीलता अंगी परिती शौर्यगाथा गाते. संस्काराची वीट रचताच बुलंद होतो पाया. संस्काराची वीट रचताच बुलंद होतो पाया. मुले हे शिल्प तीच शिल्पकार जीवनास घडवाया. तंत्रज्ञानास मानुनी मित्र स्वयंसिद्धाच बनते. तंत्रज्ञानास मानुनी मित्र स्वयंसिद्धाच बनते. ज्ञानाची ही ताकद मोठी लेखणी पुच्छ ठरते. तिची भरारी तिची हुशारी थोर तिचे योगदान. तिची भरारी तिची हुशारी थोर तिचे योगदान. त्रिवार वंदन तिच्या शक्तीला सलाम सलाम सलाम. त्रिवार वंदन तिच्या शक्तीला सलाम सलाम सलाम. ताई तुमचं पद्माताई गोळ्यांची कविता आपल्या म्हणजे सुप्रसिद्धच आहे, पण तिच्याकडे थोडं शास्त्रीय संगीतकाराच्या दृष्टिकोनातनं मी पाहिलं. मी बंदिशी पण बांधते, तर थोडा वेगळा एक त्याला फील मला जाणवला. तो देण्याचा प्रयत्न करते की मी एक पक्षिण आकाशवेळी. आकाश आणि हे सगळं राग मल्हारशी मला थोडंसं साधर्म्य वाटलं. आणि इतका त्याच्यात ती म्हणजे ती वृत्ती जी आहे ना तिची, आणि स्ट्रगलिंग जे चालू आहे, आणि मग नंतर थोडंसं ती विचारात पण पडते की एवढा आपण झगडा करतोय, आपण शेवटपर्यंत पोचू का नाही. तर ते मला जय जयवंती रागात थोडंसं कडवं घ्यावंसं वाटलं. एका मिनिटात थोडंसं मी गाऊन दाखवते. मीच चाल दिलेली आहे. मी एक पक्षीण आकाशवेडी. मी एक पक्षीण आकाशवेडी. दुजाचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश. श्वासात आकाश प्राणातळी. स्वप्नात माझ्या उषा तेवते. निशागात हाकार देते तुनी. क्षणार्धी सुटे पायडीला तुनी. विजा खेळती मत्त पंखातुनी. मी एक पक्षीण आकाशवेडी. आपण सगळ्याजणी बसलायत, आपण पण एवढा सगळ्या सर्व परिस्थितीशी सामना करून, आणि मराठी काव्य, परत आमचं पण शास्त्रीय संगीत, बाहेरची परिस्थिती किती वेगळी आहे, सगळं इंटरनेट आणि सगळ्या कशा कशा गोष्टींचा मारा होतोय. एवढी आपली वृत्ती आणि एवढा झगडा चालू असताना सुद्धा कुठेतरी असं मनाशी वाटतं की किती उंच जाईन, पोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी. पण लगेच मग ती परत म्हणायला लागते की आभाळ यात्रेसला खेदयाचा निळी जाहली समाह्या तरी. मी एक पक्षीण आकाशवेडी. धन्यवाद. आपल्यासारख्या कवयित्रींसाठी या 4 ओळी माधुरी चव्हाण जोशी या कवयित्रीच्या मला अगदी योग्य वाटल्या. या कवितांच्या ओळींनी आपण या काव्य संमेलनाला सुरुवात करूया. आणि अशा जीव ओवाळून टाकण्यासारख्या कविता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, त्याचा आनंद घेऊया. सर्वात आधी मी इथे आमंत्रित करते ॲडव्होकेट संध्या गोळे यांना आपली कविता सादर करण्यासाठी.
संगीता सावंत. माझ्या कवितेचं शीर्षक आहे करार. काल माझ्या स्वप्नात यम आला होता. काल माझ्या स्वप्नात यम आला होता. तुला खुश पाहायचंय असं मला म्हणत होता. वकिली भाषेत मी म्हटलं आपण करार करूया का. वकिली भाषेत मी म्हटलं आपण करार करूया का, कारण मला आहे जिंकायचं. तो म्हणाला ठीक आहे करूया करार, पण तुला काय आहे जिंकायचं. तो म्हणाला ठीक आहे करूया करार, पण तुला काय आहे जिंकायचं. मी विचार केला खरंच मला काय बरं जिंकायचं. मी विचार केला खरंच मला काय बरं जिंकायचं. आतापर्यंत तर जिंकतच आले, आणखी आता काय जिंकायचं. ज्यांनी मला दुःख दिलं त्या दुःखांना तर मी तडीपार केलं. ज्यांनी मला दुःख दिलं त्या दुःखांना तर मी तडीपार केलं. ज्यांनी वेदना दिल्या त्या गिळून तिकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा कधी अपयश आलं मी नशिबावर ढकलून दिलं. जेव्हा कधी अपयश आलं मी नशिबावर ढकलून दिलं. आनंद सुख समाधान मिळालं, भरपूर उपभोगलं. वाघासारखं काम करून मी यश मिळवलं. वाघासारखं काम करून मी यश मिळवलं. सुख शांती समृद्धीला गोड मानून घेतलं. हितशत्रू गुप्त शत्रूंना चारी मुंड्या चित केलं. हितशत्रू गुप्त शत्रूंना चारी मुंड्या चित केलं. वाटेमध्ये काटे असतातच मनाला समजावलं. फार पैशाची हाव नव्हती. फार पैशाची हाव नव्हती, परमेश्वरांनी भरपूर दिले. फार पैशाची हाव नव्हती, परमेश्वरांनी भरपूर दिलं. मग आता काय जिंकायचं मी मलाच विचारलं. मला विचारात पडलेलं पाहून यम थोडा हसला. मला विचारात पडलेलं पाहून यम थोडा हसला. क्षणभर थांबून नंतर हसत हसत मला म्हणाला विचारमग्न तू खूप छान दिसतेस. विचारमग्न तू खूप छान दिसतेस. निकाल देणाऱ्या एखाद्या जज सारखी दिसतेस. आता तू बोलावल्यावरच मी येईन हाच आपला करार असेल. आता तू बोलवल्यावरच मी येईन हाच आपला करार असेल. तू सांगशील तेव्हाच येईन हाच आपला करार असेल. डोळे उघडून पाहिलं मी. डोळे उघडून पाहिलं मी, चेहऱ्यावर माझ्या समाधान होतं. डोळे उघडून पाहिलं मी, चेहऱ्यावर माझ्या समाधान होतं. माझीच केस जिंकल्याचं चेहऱ्यावर समाधान होतं. माझीच केस जिंकल्याचं चेहऱ्यावर समाधान होतं. एका ॲडव्होकेट ताई तुमचा सत्कार घेऊन जा. मी सानिया ताईंना विनंती करते की त्यांनी संध्या ताईंचा सत्कार करावा. एखाद्या वकिलीणबाईंना शोभावी अशी छान कविता होती ही. मुक्तछंद. आणि यानंतर प्रतिभा मगर. प्रथमतः सर्व दुर्गांना माझा नमस्कार. सर्व दुर्गांसाठीच मी घेते. रचना आहे अभिनय. नसेन मी अभिनेत्री, तोंडाला रंग लावून कॅमेरासमोर जाणारी, स्टेजवर उभी राहणारी. नसेन मी अभिनेत्री, तोंडाला रंग लावून कॅमेरासमोर जाणारी, स्टेजवर उभी राहणारी, महागडे कपडे घालून महागड्या गाडीतून फिरणारी, पेपरवर झळकणारी, बातम्यातून डोकवणारी. पेपरवर झळकणारी, बातम्यातून डोकवणारी. तरी पण मी कसदार, सरस, देखणा व ज्याला जसा हवा तसा अभिनय मी क्षणोक्षणी म्हणजे अगदी मुलगी म्हणून जन्माला आली तेव्हापासून करतच आहे. ज्याला जसा हवा तसा अभिनय मी क्षणोक्षणी म्हणजे अगदी मुलगी म्हणून जन्माला आली तेव्हापासून करतच आहे व शेवटच्या श्वासापर्यंत हा अभिनय चालूच राहणार. पण नसेल याची कुणाला कदर वा किंमत. मनाचे घाव दिसू नयेत म्हणून चेहऱ्यावर हास्याची कारंजी फुलत असते.
मनाच्या तळाशी निश्चित पडलेल्या भावनेला ना अंजारते ना गोंजारते. मनाच्या तळाशी निश्चित पडलेल्या भावनेला ना अंजारते ना गोंजारते. बस मुखवटा लावून तयार राहते दुसऱ्याच्या नजरेतील रावाने पेलण्यासाठी. कधी चुलीतील धुरात डोळ्यातील सागर बुडून जातो, तर कधी गॅसच्या निळ्या जाळात गोड स्वप्ने करपून जातात. पण याची धग नाही जाणू देत मी माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर. कारण मला माहित आहे माझा हसरा चेहराच घराला घरपण देतो. संसारी तृप्तीची कारंजी उडवत ठेवतो. म्हणूनच मी नसे नटी अभिनेत्री, पण अभिनय मात्र खुबीने उठवत राहते जन्मापासून मृत्यूपर्यंत. कारण मी एक कन्या, पत्नी, सून, आई, सासू अशा अनेक खिंडी लढवत राहते व लढवत राहणार आहे. कारण मी एक स्त्री आहे. मला ना कुठले पदक दिले जाते वा गौरवले जाते नाही मला याची अपेक्षा. पण माझ्या या बाईपणाच्या खऱ्याखुऱ्या अभिनयाला मनापासून साथ द्या. सन्मान द्या. हा अभिनय मात्र मला चितेवर चढेपर्यंत करायचाच आहे. हा, पण तो चिरनिद्रेचा अभिनय मात्र खराखुरा असेल बरं. तिथेच माझा बाईपणाचा अभिनय संपणार आहे. मग सांगा मी आहे की नाही खरीखुरी अभिनेत्री. नायक मी, खलनायकही मी, सूत्रधार मीच विदूषक. विविध भूमिका करता करता मी पण आता कुठले शिल्लक. तर आता आपण पुढच्या कवयित्रीकडे वळूया. पुढच्या कवयित्री आहेत साधना शेळके. माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाईपण. अग्नीला ठेवून साक्षी म्हणते मनातल्या मनात. जीवात जीव असेपर्यंत देईन पतीला साथ. ही शंकराची गौरी संकटात दुर्गा बनते. आई पण बाई पण बखूबी निभावते. जेव्हा संसारात फुलते मातृत्वाचे फूल, चंदनासारखे जिजदे करते ती कबूल. सासरचे वृंदावन म्हणून तर फुलते. आई पण बाई पण बखूबी निभावते. 9 रुपये वस्ती तिच्या मनाच्या देवारी. स्त्रीच आहे संसारातील अष्टभुजाधारी. सारे काही ती अनुभवातून शिकते. आई पण बाई पण बखूबी निभावते. नोकरी करते पैशासाठी घराचीच आस. थकली तरी मुलांना भरवते 4 घास. संसाराचेच गणित कायम डोक्यात ठेवते. आई पण बाई पण बखूबी निभावते. घर नोकरी दोन्ही डगरी सांभाळण्याची कला. स्त्री विना पुरुषाचा सांगा संसार तो कसला. प्रेमाच्या धाग्याने नात्यांना गुंफत बसते. आई पण बाई पण बखूबी निभावते. कधी कधी दैवाचा तिच्यावर होतो कहर. मुलाबाळांसाठी जगते नाही पीत जहर. हार न मानता संकटाची 2 हात करते. आई पण बाई पण बखूबी निभावते. पूजा पाठ कुलाचार तेव्हा तिला मान. पूजेतच फक्त उज्या बाजूला स्थान. सदाच पडती बाजू कमीपणा घेते. आई पण बाई पण बखूबी निभावते. मनाने कणखर नाही फक्त शोभेची भोवली. सुखात दुःखात बनते पतीची सावली. मुलगी पत्नी सून आई याच वर्तुळात फिरते. आई पण बाई पण बखूबी निभावते. नेमकं केव्हा कुठे थांबायचं हे तिला कळतं. म्हणून तर बाईला हे सारं जमतं. पतीची अर्धांगिनी म्हणून ती जगते. आई पण बाई पण बखूबी निभावते. धन्यवाद. खूपच सुरेख. नवरात्री नवचेतना देणारी व विघ्नांचा नाश करणारी, राजसी मुद्रा असलेली आणि तिन्ही त्रिभुवनी वास करणारी नवरात्री हीच दुर्गा, हीच काली, हीच अंबा. यानंतरच्या कवयित्री रेखा कुलकर्णी. शीर्षक आहे सृजन सोहळा. ती दुःखाला पाट्यावरती वाटत जाते.
ती दुःखाला पाट्यावरती वाटत जाते, स्त्री जन्माला ओव्यामधुनी मांडत जाते. ती दुःखाला पाट्यावरती वाटत जाते, स्त्री जन्माला ओव्यामधुनी मांडत जाते. नेसायाचे विटते विरते लुगडे तेव्हा, नेसायाचे विटते विरते लुगडे तेव्हा, गाठ बांधुनी आनंदाने नेसत जाते. सरपण होती जळून जाती स्वप्ने सारी, सरपण होती जळून जाती स्वप्ने सारी, जीव ओतुनी सगळ्यांसाठी रांधत जाते. काळोखाच्या रात्री आल्या वाट्याला पण, काळोखाच्या रात्री आल्या वाट्याला पण, आनंदाचा पूर्णचंद्र ती शोधत जाते. घर नावाच्या पिंजऱ्यात ह्या वावरताना, घर नावाच्या पिंजऱ्यात ह्या वावरताना, मुक्तपणाने उंच उडावे विसरत जाते. मर्यादेचा उंबरठाका माझ्यासाठी, मर्यादेचा उंबरठाका माझ्यासाठी, जन्मापासून प्रश्न विचारत भांडत जाते. सोने कर तू उरल्या सुरल्या आयुष्याचे, सोने कर तू उरल्या सुरल्या आयुष्याचे, धीटपणाने मनासापुल्या सांगत जाते. आतान अबला झाली सबला नारी शक्ती, आतान अबला झाली सबला नारी शक्ती, दिगंतराला गगन गौसनी घालत जाते. अष्टभुजा ही दुर्गा काली युगायुगाची, अष्टभुजा ही दुर्गा काली युगायुगाची, वेना सोसून सृजन सोहळा मिरवत जाते. अष्टभुजा ही दुर्गा काली युगायुगाची, वेना सोसून सृजन सोहळा मिरवत जाते, सृजन सोहळा मिरवत जाते. अनुराधा पाटील यांच्या 2 ओळी मला आठवत आहेत. गेला दिवस आपला म्हणत दिवस पार पाडता पाडता, गेला दिवस आपला म्हणत दिवस पार पाडता पाडता, मध्येच जगण्याची आठवण यावी अशी माझ्यासाठी कविता, अशी माझ्यासाठी कविता. नंतरच्या कवयित्री दाक्षायणी पंडित. ओळी ओळीत भिनलेले मातीचे अत्तर, वर्षात ऋतू असू दे 60-70, 100-200 अक्षरांनी हेरलं तरी 72. माझ्या हक्काने अक्षरांवरच्या आज या क्षणी बिरकावून देते करकचून बांधलेले दोरखंड. तुम्ही कोण मला सांगणार, तुम्हाला आता खुंटीवर उलटे टाकणार. अक्षरांवर माझे प्रेम अपार, कोरणार मी त्यांच्या लयकारी वळणांवर लेखणीच्या छिन्नीने कवितांची शिल्पे बेदरकार. ती खरवडून काढतील तुमचा अहंकार. ती आलीत जग बदलायला, वाचावी तर लागतीलच तुम्हाला माझ्या कवितांची शिल्पे, पण जरा जपून. होईल का सहज त्यांची दाहकता तुम्हाला. तुम्ही असे तेज तर्रार तलवारी त्या शिल्पांच्या टाकतील होरपळून तुम्हाला. करतील निष्प्रभ कुठल्याही ज्वालामुखीच्या ज्वालांना, आपापल्या वळणांनी आणि लयकारीने सहज खेचून घेतील सगळ्यांना. मायकेल अँजेलोचे शिल्पित महाकाव्य, मायकेल अँजेलोचे शिल्पित महाकाव्य बोलावेल त्यांना बाहू पसरून, आणि होऊन जातील वैश्विक माझी अक्षरशिल्पे, आणि होऊन जातील वैश्विक माझी अक्षरशिल्पे. सुरेख कविता. यानंतर कवयित्री मृणाल. कवितेचं शीर्षक आहे नारी घे तू भरारी. नारी घे तू भरारी, नभांगणाला जिंकून घे, स्वप्न शिडकावांनी भविष्य घडा भरून घे. तुझ्या श्वासात दाट चंद्रकणांचे अश्रू झरे, पावलांनी उमटे तेथे नक्षत्र दीप खरे. अंधाराचे रिंगण भेद आख प्रकाश रेषा, पहाटेच्या अंगणी फुलव चिरंतन दिशा. गर्जतील वादळे न घाबरता उभी रहा, अंधारात ठिणगी त्यातही नवा सूर्य पहा. पाटीवर नभाच्या तू आशेचा मंत्र गिरव, पाटीवर नभाच्या तू आशेचा मंत्र गिरव. जीवनात यशाचा तूही शिलालेख घडव.
नजरेला सापडो काळ कुशीतील पहाट आणि कर्तृत्वाने चमको घाम भिजलेले ललाट. नारी घे तू भरारी उंच झेप नभांगणात आणि अस्तित्वाने विश्वात उमलून ये नवी प्रभात. अस्तित्वाने विश्वात उमलून ये नवी प्रभात. धन्यवाद. आणि यानंतर राजश्रीताई सोले यांना मी इथे विनंती करते की त्यांनी कविता सादर करावी. त्यानंतर अंजली देसाई या कवयित्रीने तयार व्हायचं. सगळ्या दुर्गांना माझा नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे सुमनदार मालेचा अंगार. कशी चूक झाली विचारत वरिष्ठा विजय सारखी कडकडू लागली. कशी चूक झाली विचारत वरिष्ठा विजय सारखी कडकडू लागली. अहम ठेचणारीच पुरुषीपणाचा अशिरीत त्याला कडू लागली. उलटपेच टाकून ती एकटीही उलटपेच टाकून ती एकटीही मवाल्यास सुद्धा नडू लागली. तुफानास पेलून सौदामिनी अंबरावर जशी तडतडू लागली. तुफानास पेलून सौदामिनी अंबरावर जशी तडतडू लागली. कळालेच नाही चुलीतील अंगार पेटून अंगात मुरला कसा. कळालेच नाही चुलीतील अंगार पेटून अंगात मुरला कसा. चुकीच्या दिशेचा बघुनी पवन ज्योत जोशात बघ फडफडू लागली. ज्योत जोशात बघ फडफडू लागली. तुझ्या सोबतीने दिलासा मिळाला आता कुंडली मी कशाला बघू. तुझ्या सोबतीने दिलासा मिळाला आता कुंडली मी कशाला बघू. अनुकूल तारे जरी पावले मस्त तालात माझी पडू लागली. तुझ्या या कथारम्य युद्धातल्या ऐकण्याचे मला वेड का लागले. तुझ्या या कथारम्य युद्धातल्या ऐकण्याचे मला वेड का लागले. न बघता तुला का मनी प्रेमगाथा खुळ्यासारखी उलगडू लागली. न बघता तुला का मनी प्रेमगाथा खुळ्यासारखी उलगडू लागली. तुझे तेल अनमीठ माझे म्हणत. तुझे तेल अनमीठ माझे म्हणत तीच खंबीरतेने लढू लागली. तुझे तेल अनमीठ माझे म्हणत तीच खंबीरतेने लढू लागली. मिळवण्यास मग रोजची भाकरी ती खुबीने किती धडपडू लागली. मिळवण्यास मग रोजची भाकरी ती खुबीने किती धडपडू लागली. धन्यवाद. हा विषय या वृत्तामध्ये मांडणं अतिशय कसोटी असते. मी ताईंचं अभिनंदन करते यासाठी. फार सुंदर कविता होती. आणि यानंतर कवयित्री अंजली देसाई यांना आमंत्रित करते. यानंतर कवयित्री जयश्री श्रोत्रिय. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे कमलिनी. कसं वाटतं जेव्हा पुरुषाच्या नजरेतला पुरुष जिवंत होतो. कसं वाटतं जेव्हा पुरुषाच्या नजरेतला पुरुष जिवंत होतो. त्याची नजर तुमच्या वस्त्रातून आरपार बघत तुमच्या अंग प्रत्यंगांना स्पर्श करते. तेव्हा लक्षात ठेव सखे ठाम भिडवावेत आपले निर्भय डोळे. झटकून टाकावी ती विखारी नजर कमलपत्रावरच्या थेंबासारखी. आठवून पहावं जागतिक सौंदर्य स्पर्धेतला सर्वोच्च किताब जिंकूनही तो परत करणाऱ्या सौंदर्यवतीचं धाडस. या स्पर्धेत भाग घेताना शरीर विक्रयाच्या बाजारात उभं असल्यासारखं वाटलं असं संभवितपणाचा बुरखा फाडणारं तिचं विधान. अनसज्ज व्हावं प्रतिकाराला उपभोगावा आपल्या अस्तित्वाचा अधिकार आणि फुलत राहावं चिखलातल्या कमलिनीसारखं. फुलत राहावं चिखलातल्या कमलिनीसारखं. सुंदर कविता होती. काही भावना या लयीत मांडता येत नाही, त्यापेक्षा त्या मुक्त छंदात जास्त ताकदीनं मांडता येतात. तशी ही कविता त्याचे उत्तम उदाहरण होतं.
यानंतर जयश्री श्रोत्रिय यांना विनंती करते की त्यांनी आपल्यासमोर त्यांची कविता सादर करावी. यानंतर रुचा कर्वे यांनी तयार राहायचे. कवितेचं शीर्षक आहे स्त्रीचे मनोगत. कधी न केली मी माझ्यासाठी मागणी, कधी न केली मी माझ्यासाठी मागणी, ठरवलं आज मी सांगू जगाला कहाणी, म्हणून आज घेतली हाती मी लेखणी. काय लिहू काय सांगू चार भिंतीतलं जग, काय लिहू काय सांगू चार भिंतीतलं जग, जगत माझं छोटं स्वतःकडे नंतर बघ. रांधावाडा उष्टी काढा, रांधावाडा उष्टी काढा, कुटुंब वत्सल मी, दिवसभर राबूनही उपेक्षित मी. सर्वांनी घेतली भरारी, सर्वांनी घेतली भरारी, बळ दिले मी, पण या सर्वांमध्ये मागेच राहिले मी. होते फक्त गृहिणी मनामध्ये बोचणी, शिकले मी छंद अनेक तरी जणू अडाणी, म्हणून आज घेतली हाती मी लेखणी. स्वप्नांचे गाठोडे ठेवले फडताळात, स्वप्नांचे गाठोडे ठेवले फडताळात, अन्नपूर्णा मी सदैव स्वयंपाकघरात. रोजच्या जगण्यातून नाही क्षणभर उसंत, मनात फिरत होते स्त्रीचे प्रश्न ज्वलंत. जखडले रूढी परंपरा, जखडले रूढी परंपरा, दबले अपेक्षांच्या ओझ्यात, नाही मान घरात आणि दारात, सदैव गात होते मी माझी रडगाणी, मीच समजत होते स्वतःला केविल वाणी, म्हणून आज घेतली हाती मी लेखणी. आहे म्हणे मी आदिशक्ती स्वयंसिद्धा सबला, आहे म्हणे मी आदिशक्ती स्वयंसिद्धा सबला, पण समाज म्हणतो मला शिकूनही तू अवला. विद्येचे शस्त्र घेतले केला देवीचा जागर, विद्येचे शस्त्र घेतले केला देवीचा जागर, कवितेतून आवाज उठवला मुक्त नारीचा वावर. जशी मायाळू तशी कठोर झंकारणारी सौदामिनी, जशी मायाळू तशी कठोर झंकारणारी सौदामिनी, हक्कासाठी लढणारी मी महिषासुरमर्दिनी. घेतली मी भरारी उंच उंच गगनी, घेतली मी भरारी उंच उंच गगनी, उभी राहिले पायावर धारदार माझी वाणी, नाही ओलावत आता माझी पापणी, म्हणून आज घेतली हाती मी लेखणी, म्हणून आज घेतली हाती मी लेखणी. धन्यवाद. हो, आता रुचा कविता सादर करणार आहे. रुचा आणि कविता सादर, रुचा कर्वे. त्यानंतर आरती देवगावकर यांनी तयार राहायचं. नमस्कार सगळ्यांना. कवितेचं शीर्षक आहे ती. लिहाव्या वदाव्या तिच्या भावगाथा, अशा शब्दराशी मिळाव्या कुठे. लिहाव्या वदाव्या तिच्या भावगाथा, अशा शब्दराशी मिळाव्या कुठे. भरारीस लागे तिच्या परी समोठा, धरा व्योमसारे पडावे थिटे. जुन्या जोखडांचे झुगारून ओझे, यशाची तिने गाठली मंदिरे. तिच्या तेवणाची सदा साक्ष देती, प्रकाशात न्हाऊन दोन्ही घरे. तिची सात रंगात न्हालीत स्वप्ने, तिची सात रंगात न्हालीत स्वप्ने. झुले जाणीवांचे झुलू लागले, नवे गीत झाले तिच्या जीवनाचे. असे सूर आता जुळू लागले. झिजोनी हसू देत जाते घराला, झिजोनी हसू देत जाते घराला. करी शोभतो चंदनाचा वसा, सुखाचे जरी वाण वाटून देते, तरी वाटतो भरलेला पसा. निळी सावळी शांत भासून जाते, जणू चांदण्यांची असे यामिनी. लकाकून जाई कडाडे कधी ती, नभातील भासे कधी दामिनी. झुकावा कधी ना तिचा ताठ बाणा, झुकावा कधी ना तिचा ताठ बाणा. करारी कधी धोरणी मानिनी, अशी वंद्य झाली जनी मानसी ती. युगांची खरी ती असे स्वामिनी. कधी आदिशक्ती कधी योगमाया, कधी आदिशक्ती कधी योगमाया. जपे अंशती अंतरीचा सदा, कधी मायमाता कधी अन्नपूर्णा. मुला लेकरांची असे ज्ञानदा,
भजावे तिला मी स्तुतीच्या फुलांनी तिच्या गौरवाच्या रजोनी रुजा. भजावे तिला मी स्तुतीच्या फुलांनी तिच्या गौरवाच्या रजोनी रुजा. अशी वाहते नित्य नेमे पूजाया सुमंदार माला पदांशी तिच्या. अशी वाहते नित्य नेमे पूजाया सुमंदार माला पदांशी तिच्या. क्या बात आहे, जोरदार टाळ्या एकदा रुच्यासाठी. खूप सुंदर रुच्याची कविता, वृत्तबद्ध कवितांचं जी एक काही भुरळ आहे ना, खूप सुंदर. अरुणाताईंची एक ओळ इथे आठवते, चूड प्राणांची लावून कर आयुष्याची होळी. चूड प्राणांची लावून कर आयुष्याची होळी, तेव्हा कुठे जुळतील दोन कवितेच्या ओळी. तेव्हा कुठे जुळतील दोन कवितेच्या ओळी. यानंतर आरती देवगावकर, त्यानंतर मीना शिंदे यांनी तयार राहायचं. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे फिनिक्स. अहो, ही राख ओळखलीत का? हो हो, ती चिमूटभर दिसते आहे ना, तीच. माझ्या जळालेल्या स्वप्नांची आणि विझलेल्या आशा आकांक्षांची ही राख. मीच चूड लावली होती त्यांना. कारण घरीदारी थोर बनायचं होतं मला. माझ्या वेड्या स्वप्नांसाठी घर वाऱ्यावर उधळायचं नव्हतं मला. मंजूर नव्हतं स्वप्नांसकट जगणं आणि आशेवर राहणं. मंजूर नव्हतं स्वप्नांसकट जगणं आणि आशेवर राहणं. वास्तव हेच सत्य आणि सत्य हे शाश्वतच, या गैरसमजातूनच तर घडलं हे सारं. मागं वळून पाहताना खंत दाटते आहे. मागं वळून पाहताना खंत दाटते आहे. चुकलंच तेव्हा असं आता वाटतं आहे. पण अजूनही वेळ गेली नाही. ती स्वप्न जळाली तरी मन अजून हिरवं आहे. ती स्वप्न जळाली तरी मन अजून हिरवं आहे. स्वप्न उगवू शकतात पुन्हा नव्याने. आणि राख तर अजून आहेच पुन्हा फिनिक्स बनून त्यातून झेपावण्यासाठी. यानंतर मीना शिंदे. त्याच्या कवितांसाठी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यदीप प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांची मी आभारी आहे. माझी एक गझल सादर करते. त्यापूर्वी एक मुक्तक. शारदेच्या अंगणातील कोवळेसे फूल मी. शारदेच्या अंगणातील कोवळेसे फूल मी. अन गझलच्या मंदिराच्या पायरीची धूळ मी. गझल सादर करते. शारदेचा शब्द गाभारा स्वतः पिंजून मी. शारदेचा शब्द गाभारा स्वतः पिंजून मी. घेत गेले काफियांचा शोध गाभ्यातून मी. मीच सीता देत गेले जीवनाची आहुती. मीच सीता देत गेले जीवनाची आहुती. सिद्ध झाले जन्म घेऊन दिव्य अग्नीतून मी. बालपण नातीत माझे शोधते आई पुन्हा. बालपण नातीत माझे शोधते आई पुन्हा. अंगणी माहेरच्या आले खुणा ठेवून मी. पुढचा शेर असा आहे पहा. शोध घेताना सुखाचा दुःख कोठे थोपवू. शोध घेताना सुखाचा दुःख कोठे थोपवू. हुंदक्यांना घेतले पदरामध्ये बांधून मी. त्याच्या पुढचा शेर. सावली होतो समाजी तर कधी पाऊसही. सावली होतो समाजी तर कधी पाऊसही. पोळणारा ग्रीष्म येतो त्याप्रमाणे ऊन मी. पेरते आजी जिव्हाळा प्रेम माया आजही. पेरते आजी जिव्हाळा प्रेम माया आजही. ओसरी भरते सुखाने त्या घराची सून मी. आणि आता हा मक्त्याचा शेवटचा शेर आहे पहा. मीच मीना मीच मुक्ता मी जनाई येथली. माईंसाठी खास. मीच मीना मीच मुक्ता मी जनाई येथली. भाग्य माझे या ललाटी घेतले रे खून मी. भाग्य माझे या ललाटी घेतले रे खून मी. धन्यवाद. खूप सुंदर. मी सानिका दशसहस्र या गझलकारा ज्या आहेत त्यांचा एक शेर आठवतोय. तिची घुसमट तिच्या पाशी तिचे अस्तित्व एकाकी. कुणालाही न दिसली ती तिचा होता असा वावर. किनारा लाभला नव्हता कधीही आजवर कुठला.
प्रवाही राहणे जमलेच ओघाने तिला नंतर. आणि यानंतर डॉक्टर वैशाली मोहिते. यानंतर दीपाली दातार यांनी तयार आहे. जोगवा हा माझ्याच आयुष्यातला घडलेला प्रसंग, करोनाच्या काळातला. आणि त्यानंतर ती पण करोनाच्या काळात हरवली मुलगी, आजी गेली. नाहीतर मी तिची जबाबदारी घेणार होती या मुलीची, पण नाही भेटली परत. चौथ्या माळेलाच न चुकता जोगव्यासाठी आली. चौथ्या माळेलाच न चुकता जोगव्यासाठी आली. नेहमीसारखीच हक्कानं जोगवा द्या म्हणाली. ताई जोगवा वाडा म्हणतच आली. घरात बसली. तिच्या बरोबर होती 9-10 वर्षाची चिमुरडी. बांधली तिने परडी, केला उदो उदो आईचा. मांडली तिने परडी, केला उदो उदो आईचा. सुरू झाली टपली तिची घोटा बरोबर चहाच्या. आज आणली ताई, आज आणली ताई माझी नात मी जोगव्याला. आज आणली ताई माझी नात मी जोगव्याला. हीच येईन हिथून पुढं तुमच्याकडं नवरात्राला. हीच पुढं नेणार बघा, हीच पुढं नेणार बघा. शेवा माझ्या आईची, या एरियातली माझी घर आता आहेत तिची. जवळ घेतलं रडवेल्या त्रासलेल्या लेकराला. विचारलं आजी पाठवते ना ग शाळेला. नवरात्री मंगळवार सुक्कीरवार आणि पुनवाला. नवरात्री मंगळवार सुक्कीरवार आणि पुनवाला. कंदी मंदी वारं आलं सुट्टी असती शाळाला. कुठून कुठून माणसं येतात माय सकून बघाया. मग काय शाळेत बिळत म्या नसते धाडीत बया. कुठून कुठून माणसं येतात माय सकून बघाया. मग काय शाळेत बिळत म्या नसते धाडीत बया. खेळती अशी आई मोर नजर जरा ठरत नाही. खेळती अशी आई मोर नजर जरा ठरत नाही. आत्ता सांगते कोजागऱ्याला याच तुम्ही ताई. ऐकून तना मनावर सरकन शहारा आला. ऐकून तना मनावर सरकन शहारा आला. म्हटलं आजपासून तुझा जोगवा बंदच ग झाला. नंतर बराच वेळ ती वाद घालत बसली होती. नातीला नाही शिकवणार हटूनच बसली ती. एक मोठं चॉकलेट सफरचंदनी चिवड्याची वाटी. एक मोठं चॉकलेट सफरचंदनी चिवड्याची वाटी. गोष्टी चित्राचं पुस्तक दिलं पिठा मिठाच्या ताटी. चुरगळलेली ती पुस्तक पाहताच हरखून गेली. चुरगळलेली ती पुस्तक पाहताच हरखून गेली. तुमच्याकडे आहेत आणखी पुस्तकं हसून बोलली. ओलांडला तिनं उमरा. आजीनं ओलांडला तिनं उमरा. बडबडत काही बाही. फरफटत तिच्या बरोबर तिनं नेलं नातीलाही. या धांदलीत चॉकलेट सुटलं सफरचंद पडलं. या धांदलीत चॉकलेट सुटलं सफरचंद पडलं. पण गोष्टीचं पुस्तक किती घट्ट होतं गवटाळलेलं. मनात नाही सल कसला परडी माघारी गेली. मनात नाही सल कसला परडी माघारी गेली. एक समाधान इतकंच की शब्दांनी परडी भरली. एक समाधान इतकंच की शब्दांनी परडी भरली. फार सुंदर शब्दचित्र अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहिलं. वैशाली तुमचा सत्कार घ्या. मध्यमवर्गीय आपण स्त्रिया खरोखर खूप सुखात असतो असं मला खूपदा वाटतं. पण आता जी कविता आपण ऐकली त्या तशा प्रकारच्या आणि अशा अनेक प्रकारची दुःख भोगणाऱ्या वेगवेगळ्या दर्जात राहणाऱ्या स्त्रिया असतात. त्यांची दुःख कवितातूनच आपल्याला कळतात. आता पुढची कविता ऐकूया दीपाली दातार या कवयित्रीची. धन्यवाद. ही संधी दिली त्याबद्दल ज्योत्स्नाताई, साहित्यदीप आणि साहित्य परिषद सगळ्यांचे आभार मानते. आजच्या एआयच्या काळातली एक कविता सादर करते. तर या एआयच्या काळात तिला काय वाटतं, कल्पांत असं शीर्षक आहे कवितेचं. ती झोपेतून जागी झाली. ती झोपेतून जागी झाली. आजूबाजूला घरात बाहेर कुठे कुणीच कसं दिसत नाही. तासन तास गेले तरी माणसाचा मागमूस नाही. तिनं अंगणातल्या झाडालाच विचारलं, भोवतालची सगळी माणसं कुठे गायब झाली. झाडातून नुसती सळसळ झाली. झाडातून नुसती सळसळ झाली. मग आत येऊन घरातल्या अलेक्साला विचारलं, सगळी माणसं अचानक कुठे गेली. शेवटी चॅट जीपीटीनं सांगितलं म्हणे,
मोठ्या वयाचे शास्त्रज्ञ, बुद्धिजीवी, तत्वज्ञानी ग्रहतारे होऊन आकाशात विलीन. श्रमजीवी शेतकरी काळ्या जमिनीच्या कुशीत. चोर, दरोडेखोर, दहशतवादी मोठमोठाल्या दगडात, खडक माळेवर, रेताड वाळवंटात विलीन. कलावंत, गायक, कवी, लेखक, चित्रकार झाडात रूपांतरित. भुकेले जीव ज्वालामुखी झालेत. आणि तरुण मुलं रोबो. अरे बापरे, हो का? हो. मग लहान बाळ ती लुसलुशीत गवताची हिरवळ होऊन गेली आहेत. मग मग मी एकटीच कशी काय जिवंत अजून? तुझ्यासारखे असंख्य रसिक अजून जिवंत आहेत. त्यांचं काय करायचं यंत्रयुगात ते ठरलं नाही अजून. बोलणं सुरू असतानाच एरर मेसेज, सिस्टम हँग, नॉट इनफ स्पेस, फॉर्मॅट अँड रिस्टार्ट. नवं कोरं जग, स्पेसच स्पेस. पुन्हा पहिला जीव जन्मला. पृथ्वीवर की इंटरनेटवर? अतिशय वेगळ्या विषयावरची वेगळी कविता. माईंच्या हस्ते, सानिया यांच्या हस्ते आपण दीपाली यांचा सत्कार करूया. इतक्या सुंदर प्रकारे त्याला मूर्त रूप दिलं जातं. दीपाली, खूप खूप धन्यवाद इतक्या सुंदर कवितेसाठी. आणि यानंतर आपण कवयित्री योगिनीताई जोशी यांची कविता ऐकूया. व्यासपीठावरील मान्यवर, विनम्र अभिवादन सर्व रसिक श्रोते, नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे दार उघड बया. तुझ्या अंतरी दडे बये ग सूक्ष्म मूळ ती शक्ती. तुझ्याच आतून सदैव होते सृष्टीची निर्मिती. तुझ्या आतल्या मायेला दे तुझ्या अहमची जोड. नकोस पाहू वाट कुणाची, दार तुझे तू उघड बये ग, दार तुझे तू उघड. नकोस होऊन राहूस ऐसी चौकटीत तू बंदी. नकोस होऊन राहूस ऐसी चौकटीत तू बंदी. तुझ्या भोवतीचे जग सारे परंपरेचे नंदी. आत पहा तुझ सापडेल ते, सुटेल जाने कोड. नकोस पाहू वाट कुणाची, दार तुझे तू उघड बये ग, दार तुझे तू उघड. तूच कामिनी, तूच योगिनी, तू लक्ष्मी, तू उमा. एक परी तू अनेक रूपा, तूच असे उत्तमा. ओळख हे निज स्वरूप आता, बंध तुझे तू तोड. नकोस पाहू वाट कुणाची, दार तुझे तू उघड बये ग, दार तुझे तू उघड. जाणून या समतोल साधगे सावर साऱ्या जगा. जाणून या समतोल साधगे सावर साऱ्या जगा. स्वयंसिद्ध तू स्वयंभूही तू, तूच असे सर्वगा. 10 भुजांचे रूप तुझे हे त्रैलोक्यात अजोड. नकोस पाहू वाट कुणाची, दार तुझे तू उघड बये ग, दार तुझे तू उघड. धन्यवाद. आणि यानंतर आपण प्राजक्ता वेदपाठक यांची कविता ऐकणार आहोत. ते म्हणाले बाई आहेस. ते म्हणाले बाई आहेस, जपून चाल. मी हसले. ते म्हणाले बाई आहेस, त्यात एकटी आहेस. जपून चाल. मी पुन्हा हसले. ते परत म्हणाले बाई आहेस, त्यात मुलीची आई आहेस. ते परत म्हणाले बाई आहेस, त्यात मुलीची आई आहेस. तेव्हा जपून चाल. मी पुन्हा एकदा हसले. ते थांबले नाही. ते तरीही म्हणाले, अगं पुरुष होण्याचा प्रयत्न करू नकोस. ते तरीही म्हणाले, अगं पुरुष होण्याचा प्रयत्न करू नकोस. बाई आखलेल्या रेषा मोडू नकोस. ते थांबले नाही. ते तरीही म्हणाले, अगं पुरुष होण्याचा प्रयत्न करू नकोस. बाई आखलेल्या रेषा मोडू नकोस.
आता मात्र मी हसले नाही. आता मात्र मी हसले नाही, मी चालत राहिले. कारण मी आले होते देह, मन आणि अस्तित्वाच्याही सीमा ओलांडून केव्हाच पलीकडे. कारण मी आले होते देह, मन आणि अस्तित्वाच्याही सीमा ओलांडून केव्हाच पलीकडे. आणि ते मात्र अडकले होते अजूनही देहातच. कारण ते मात्र अजूनही अडकले होते देहातच. त्यांचं संपतच नव्हतं बाईपण गिरवणं. त्यांचं संपतच नव्हतं बाईपण गिरवणं. आणि माझं बाईपण मिरवणं. आणि माझं बाईपण मिरवणं. इतका वेळ छान सूत्रसंचालन करणारी निरुपमा महाजन हिला मी विनंती करते तिची एक कविता सादर करावी. फुलक वृत्तातली एक कविता घेते. कल्पांताच्या क्षितिजावरती फडफडणारे निशाण माझे. कल्पांताच्या क्षितिजावरती फडफडणारे निशाण माझे. जंगलात या वादळ वारा घट्ट उभे पण मचाण माझे. सोसाट्याचा वारा सुटतो, सोसाट्याचा वारा सुटतो, मी त्याच्याशी हात मिळवते. वीज कडाडे तांडवापरी मी अदमाचे साथ जुळवते. किरणांचे ही बाण तापते अंगावरती झेलत जाते. किरणांचे ही बाण तापते अंगावरती झेलत जाते. रुद्रपुराच्या लाटांवरती निर्भयतेने खेळत जाते. अवघड वाटा जरी लीलया चालत जिंकत इथवर आले. अवघड वाटा जरी लीलया चालत जिंकत इथवर आले. नीती कल्पना पदर उंबरा यांनी जगणे दुस्तर केले. निधडी छाती कणखर बाणा 10 दिशा मी व्यापू शकते. निधडी छाती कणखर बाणा 10 दिशा मी व्यापू शकते. कुणाचे याची पारख नाही खोल मनाशी दुःख दाटते. साद ऐकली आज नभाची, साद ऐकली आज नभाची. घर टाकून मी गेले नाही. दुःख खरोखर शून्य निघाले ओठांवरती आले नाही. दुःख खरोखर शून्य निघाले ओठांवरती आले नाही. क्या बात आहे. सुरेख सांगितलं विनंती. खूप धन्यवाद. यानंतर प्रतिभा पवार यांना मी विनंती करते त्यांनी ह्याची कविता सादर करावी. माननीय व्यासपीठ नमस्कार. समोर उपस्थित सर्वांना नमस्कार. सागरात लाटांचा तोल सांभाळीत आपलं अस्तित्व उभं करत सागराच्या तळाशी जी मरुवेल असते तिचा संबंध थोडासा संदर्भ माझ्या कवितेत. कवितेचं शीर्षक आहे मरुवेल. गळा काळे मणी बांधून उंबऱ्यावरचं माप ओलांडून. गळा काळे मणी बांधून उंबऱ्यावरचं माप ओलांडून. बदलून स्वतःचं नाव ती घरात येते. त्याच्या पुरुषी अहंकाराच्या काचेच्या अलमारीत ती एक शोभेची बाहुली होते. अंतरपाठ दूर झाला तरी दोघांमधलं अंतर तेवढंच राहतं. अंतरपाठ दूर झाला तरी दोघांमधलं अंतर तेवढंच राहतं. जणू 2 समांतर रेषा आपली वाट चालत राहतात अंतर राखून. जणू 2 समांतर रेषा आपली वाट चालत राहतात अंतर राखून. त्याच्या लाटांची लय शोधत सावरते ती आपला तोल. त्याच्या लाटांची लय शोधत सावरते ती आपला तोल. सागरातील मरुवेलीसारखी खंबीरपणे अस्तित्व जपून. सागरातील मरुवेलीसारखी खंबीरपणे अस्तित्व जपून. कर्तव्यांची बेईमान न होता अस्तित्वाच्या शोधात आता बाहेर पडलीये ती बंध थोडे सैल करून. आता बाहेर पडलीये ती बंध थोडे सैल करून. टोचणारा सल लिहिते जाणीवेतून व्यक्त होऊन.
टोचणारा सण लिहिते जाणीवेतून व्यक्त होऊन, स्वतःलाच फुंकर घालून. आता उमलते ती आतून, उमलते ती आतून. खूप सुंदर. प्रतिभाताईंची कविता ऐकून मला 4 ओळी आठवल्या निर्मिती कोलते यांच्या. आज स्वप्ने केवढी अनवट तिची, का असावी वाट सर धोपट तिची. चालली ओलांडुनी रेषा जुन्या, आज स्त्रीने मोडली चौकट तिची. थोडासा बदल करून मी या ओळी सादर केलेल्या आहेत आणि यानंतर आपण चिन्मयी चिटणीस यांची कविता ऐकणार आहोत. बरं झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता. बरं झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता. आताशा व्यथेची काच फुटल्यावर शब्द बाहेर पडतात. आताशा व्यथेची काच फुटल्यावर शब्द बाहेर पडतात. मग सांगावं लागत नाही कोणतंच कारण हाताला चटका लागल्याचं किंवा फोडणीचं तेल उडून डाग दिसल्याचंही. मग सांगावं लागत नाही कोणतंच कारण हाताला चटका लागल्याचं किंवा फोडणीचं तेल उडून डाग दिसल्याचंही. मनाची अवस्था आणि अस्वस्थता, मनाची अवस्था आणि अस्वस्थता एकंदर समान पातळीवर आल्यावर शांतवली जाते रोजची चूल इतकंच. एकंदर समान पातळीवर आल्यावर शांतवली जाते रोजची चूल इतकंच. बरं झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता. बरं झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता. धन्यवाद. बायका लिहू लागल्या आहेत कविता, त्याच्यामुळे आजचा हा काव्य सोहळा छान प्रकारे पार पडतोय. आणि यानंतर मी गझलकारा कवयित्री सुनीती लिमये यांना इथं बोलवते. त्यांची कविता आता आपण ऐकणार आहोत. मतला आणि एक शेर घेते आणि मग जी ठरवली आहे ती कविता वाचते. पाणवठ्याला दुःख निथळते आहे, पाणवठ्याला दुःख निथळते आहे. सासुरवाशिण पाणी भरते आहे, पाणवठ्याला दुःख निथळते आहे. सासुरवाशिण पाणी भरते आहे. चक्रवाढ व्याजाने देते तरीही, चक्रवाढ व्याजाने देते तरीही. गतजन्मीचे देणे उरते आहे. विहिरीचा तळ गाठत जाते पाणी, विहिरीचा तळ गाठत जाते पाणी. फिरुनी बाई उन्हे सोसते आहे. आता हीच घेते. एक चिमुकली घाबरून दाराशी, एक चिमुकली घाबरून दाराशी. त्या दोघांचे भांडण बघते आहे. शेवटचा शेर आहे. असीम इच्छा दाराशी असताना, असीम इच्छा दाराशी असताना. एक फकीरी साद घालते आहे. पाणवठ्याला दुःख निथळते आहे. सासुरवाशिण पाणी भरते आहे. सासुरवाशिण पाणी भरते आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येत आहोत. मी आमंत्रित करते साहित्यदीपच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे यांनी त्यांची कविता सादर करावी.
इतकं छान कवयित्री संमेलन झालंय. धनश्री गणात्रेचे 2 ओळी इथे आहेत. अर्थ ओंजळी भरून शब्द होतसे साजिरा. अर्थ ओंजळी भरून शब्द होतसे साजिरा. भाव दाटता हृदयी येते कविता माहेरा. भाव दाटता हृदयी येते कविता माहेरा. इतका छान सत्कार सोहळा आणि छान कार्यक्रम आमंत्रित करते ज्योत्स्ना चांदगुडी यांनी. कविता सादर करण्यापूर्वी 1-2-4 वाक्य मी बोलणार आहे साहित्यदीपचे अध्यक्ष म्हणून. आज या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर विदुषी सानिया पाटणकर या आपल्याला लाभलेल्या आहेत. हल्ली बऱ्याचदा असं होतं की कवी संमेलन म्हटलं की सादर करणाऱ्या कवयित्री एवढंच स्वरूप असतं, पण अजून आज काही रसिक श्रोते या ठिकाणी आलेत. मी नावं सगळ्यांची घेत नाही, पण कवयित्री असूनही आणि कविता वाचणार नसूनही कविता ऐकायला आलेत त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानते, मनापासून कौतुक करते आणि अभिनंदनही करते. परत असं की महिलांच्या कविता म्हणून महिला येतातच, पण इथे आपल्याला 5-6 जण पुरुषही दिसतात, तर त्यांचं मात्र अगदी टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया की महिलांच्या कविता ऐकायला त्या आले त्याबद्दल. आणि कवितेचं शीर्षक आहे कॅनव्हास. कोऱ्या कॅनव्हासवर तुझी सराईत बोट फिरताना मी तासनतास बघत बसते. कोऱ्या कॅनव्हासवर तुझी सराईत बोट फिरताना मी तासनतास बघत बसते. जगाचं भान विसरून तू तल्लीन होतोस तेव्हा गळून पडतं माझं आणि तुझंही अस्तित्व. जगाचं भान विसरून तू तल्लीन होतोस तेव्हा गळून पडतं माझं आणि तुझंही अस्तित्व. तुझं ते रूप भंग पाहू नये म्हणून मी असोशीनं जपते तुझं अनिवार्य होणं. तुझं ते रूप भंग पाहू नये म्हणून मी असोशीनं जपते तुझं अनिवार्य होणं. पण कधी कधी दिवसेंदिवस काहीच सुचत नसतं तुला. पण कधी कधी दिवसेंदिवस काहीच सुचत नाही तुला. मग तुझी अस्वस्थता शिगेला पोचते. मग तुझी अस्वस्थता शिगेला पोचते. तंद्री लावून बसणं तेही जपते मी असोशीनं. तंद्री लावून बसणं तेही जपते असोशीनं. पण तुला कधीही जाणवत नाही माझ्या मनाच्या कॅनव्हासवर सातत्यानं एक कुंचला काहीतरी रेखाटत असतो. पण तुला कधीही जाणवत नाही माझ्या मनाच्या कॅनव्हासवर सातत्यानं एक कुंचला काहीतरी रेखाटत असतो. किती घालमेल किती कासाविशी त्यावर चित्रित होत असते. किती घालमेल किती कासाविशी त्यावर चित्रित होत असते. पण तू कधी जाणूनच घेत नाहीस माझ्या मनाचा कॅनव्हास. पण तू कधी जाणूनच घेत नाहीस माझ्या मनाचा कॅनव्हास. आता तर मी इतकी सराईत झाले आहे की तुझ्या समोर नेहमीच माझा कॅनव्हास कोराच करून येते. आता मी इतकी सराईत झाले आहे की तुझ्या समोर नेहमीच माझा कॅनव्हास कोराच करून येते. माझा कॅनव्हास कोराच करून येते. धन्यवाद.